फ्लोटेशन, फ्लोट होते ना बॉडी, फ्लोट होते, फ्लोट होते म्हणजे तरंगते असं म्हणूया आपण. ओके, सिंपल फ्लोट होते असं म्हणतो आपण. आत्ताची आपण केस जी आर्किमिडीजची बघितलेली आहे तीच केस आपल्याला इथं वापरायची आहे. सिंपल. आता मला सांगा, बघा मी तुम्हाला हे कसं सांगतो बघा. एक्झाम्पल मगाचं माहीत आहे, वेसल, त्याच्यामध्ये बॉडी आली सगळं तेच. तर वेट ऑफ बॉडी आपण किती घेतलंय, वेट ऑफ बॉडी ज्याला मी डब्ल्यू म्हणतो, डब्ल्यू एअर म्हणलो ना मगाशी, ते किती mg म्हणजेच किती डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू जी. सो दिस इज द वेट ऑफ बॉडी, बरोबर. आणि वेट ऑफ लिक्विड किंवा बायंट फोर्स काय म्हणलो होतं आपण, वेट ऑफ लिक्विड किंवा बायंट फोर्स, बियॉन्ड फोर्स सुद्धा म्हणलं. स्पेलिंग मी नीट सांगतो तुम्हाला. बियॉन्ड फोर्स, BUOYANT, इथं ए पाहिजे. बियॉन्ड कसली नाव आहेत बघा. बियॉन्डलाच काय म्हणायचं, अप थ्रस्ट, अप थ्रस्ट. तर तो फोर्स आपण FB म्हणूया. ठीक आहे. W म्हणजे काय, वरून जे बॉडी येणार आहे त्या बॉडीचं वेट, त्या बॉडीचा फोर्स, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, ρVg. आणि F बुएंट किती असतो, सिग्मा व्हॉल्यूम इंटू जी. सिंपल. इक्वेशन 1, इक्वेशन 2, ही दोन मागाशी बघितली इक्वेशन, हे दोन खूप महत्त्वाचे आहेत ना. हा वरून येतोय त्याला खालून अपोज करतोय, हा बुएंट अपोज करतोय. ओके. आता 3 केसेस होणार आहेत बघा. दिसतंय व्यवस्थित सगळ्यांना. आता 3 केसेस होणार आहेत. कुठल्या कुठल्या केसेस होणार आहेत हे मी सांगतो तुम्हाला. एक पहिली केस, इफ काय लिहितो बघा मी, फर्स्ट केस, इथं सेकंड लिहितो बघा. डेफिनेटली असं कंपॅरेटिव्हली मी जनरली सांगतो बऱ्याच गोष्टी, त्यामुळे थोड्याशा लक्षात राहू शकतात. एक तर काय होईल बघा, एखादी बॉडी पाण्यामध्ये आपण इमर्स केली, बुडवली, तर काय होऊ शकतं, 3 टाईप्स होऊ शकतात. एक, ती बॉडी तळाला जाऊ शकते, लाईक बॉटमला ती बॉडी जाऊ शकते, पूर्ण डीप होऊ शकते ती. ओके. सेकंड केस, सरफेसच्या वरती ती बॉडी फ्लोट होऊ शकते. सिंपल. आणि थर्ड केस काय, की ती बॉडी लिक्विडमध्ये एनिवेअर फ्लोट करू शकते, फक्त ती खाली पण जाणार नाही, पूर्ण वरती पण येणार नाही. थर्ड केस. अशा 3 केसेस होऊ शकतात. सो पहिली केस काय बघा, समजा इफ W इज ग्रेटर दॅन FB. व्हॉट इज मीन बाय दिस, इफ वेट ऑफ द बॉडी इज ग्रेटर दॅन बुएंट फोर्स. जर बॉडीचं वेट बुएंट फोर्सपेक्षा जास्त असेल, म्हणजे मगाशी आपण बघितलं ना त्या केसमध्ये, ती बॉडी बुएंट फोर्स अपोज करणार, पण ती बॉडी कुठं जाईल, खाली तळाला जाईल ना. म्हणजे इफ वेट ऑफ द बॉडी इज ग्रेटर दॅन बुएंट फोर्स, देन द बॉडी गोज टू द बॉटम ऑफ द वेसल. डीपली ती बॉडी जाणार आहे. ओके. सो इट इज नॉट फ्लोटिंग, म्हणजे ती बॉडी काय होईल, सिंक टू द बॉटम म्हटलेलं आहे. सिंक टू द बॉटम म्हणजे खाली जाईल, सिंक टू बॉटम. साहजिकच ना. मग याच्यामध्ये काय होतंय, W जास्त आहे, म्हणजे हा जास्त आहे याच्यापेक्षा, म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ बॉडी इज ग्रेटर दॅन, डेन्सिटी ऑफ बॉडी इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ लिक्विड. म्हणजे साहजिकच असं होणार आहे. दॅट इज रो ग्रेटर दॅन सिग्मा. बघा समजला का. म्हणजे आपलं जे एक्झाम्पल होतं ना, दगड म्हटलं होतं आपण, लाईक ऑब्जेक्ट, तो हेवी ऑब्जेक्ट आहे, पाण्यामध्ये टाकला की तो लूज होईल, पण शेवटी खालीच जाईल ना, कारण त्याची डेन्सिटी जास्त आहे कोणापेक्षा, लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा. So we can say that W is greater than FB. If W or the weight of the body is greater than buoyant force, then body goes to the bottom simply, or it is sink to the bottom असं म्हटलेलं आहे. समजली पहिली केस. दुसरी केस काय होऊ शकते, बॉडी सरफेसला फ्लोट होऊ शकते. मग काय असेल त्याच्यामध्ये, इफ जर बुएंट फोर्स वेटपेक्षा जास्त असेल, ऑब्विसली ना, जो खालून अपोजिशन करणारा फोर्स जास्त असेल, तू बॉडीला वरच राहा म्हणतोय, खाली येऊ नकोस, मग साहजिकच बॉडी कुठं राहील, सरफेसवरती राहील. सो द बॉडी फ्लोट्स किंवा राईज अबाव द सरफेस.
बॉडी राईज अबाव द सरफेस असं लिहूया. बॉडी राईज अबाव द सरफेस ऑफ लिक्विड. सिंपल. मी जसं लिहितो तसं लिहून घ्यावं. तर मग या केसमध्ये काय होईल, डेन्सिटी ऑफ लिक्विड इज ग्रेटर असेल ना, इज ग्रेटर, डेन्सिटी ऑफ लिक्विड इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ बॉडी ऑब्वियसली. म्हणजे दॅट इज सिग्मा मोठा असेल रो पेक्षा. ही झाली सेकंड केस. ह्या केसमध्ये काय होऊ शकतं, बॉडी सरफेसवरती फ्लोट होऊ शकते. ओके. आता तिसरी केस, समजा दोन्ही फोर्सेस जर सेम असतील तर, म्हणजे बॉडीचं वेट आणि खालून जो अपोजिशन करणारा बुएंट फोर्स आहे ते दोघं जण जर सेम असतील तर काय होईल, तर बॉडी आतमध्ये कुठेही रेस्ट होईल. बॉडी रेस्ट ॲट एनीवेअर इन लिक्विड. ओके. म्हणजेच रो आणि सिग्मा इक्वल, दॅट इज रो इज इक्वल टू सिग्मा. डेन्सिटी ऑफ बॉडी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड. सो या केसमध्ये काय होईल, बॉडी कुठंही रेस्ट होईल त्या वॉटर किंवा त्या लिक्विडमध्ये. ओके. सो ही जी ह्या केसेस आहेत ह्या फ्लोटेशनच्या केसेस आहेत. मग यातली जी थर्ड केस आहे ना त्याला फ्लोटेशन केस, इम्पॉर्टंट केस असं म्हटलं जातं. सो द लॉ ऑफ फ्लोटेशन स्टेट्स दॅट द बॉडी विल फ्लोट इफ द वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड बाय द इमर्स्ड पार्ट ऑफ बॉडी इज इक्वल टू द वेट ऑफ बॉडी. म्हणजे थोडक्यात स्टेटमेंट मी सांगतो किंवा खालीच लिहितो तिथं, नाही थांबा सेपरेट लिहितो. एवढं लिहिलं का बघा, किंवा हवं तर मी तिथंच खाली त्याचं स्टेटमेंट लिहितो. ओके. सो फ्लोटेशनचं स्टेटमेंट काय आहे बघा. इट स्टेट्स दॅट ए बॉडी विल फ्लोट, इथं लिहितो बघा. इट स्टेट दॅट ए बॉडी विल फ्लोट. बॉडी फ्लोट होणार आहे कधी, द वेट, इफ द वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड बाय, इफ weight of liquid displaced by, म्हणजे ते थोडक्यात वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड बाय म्हणजे बियॉन्ड फोर्स लिक्विड ना. वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड बाय इमर्स्ड पार्ट ऑफ बॉडी is equal to weight of body is equal to weight of body. बघा, it states that the body will float if the weight of liquid displaced by the immersed part of body is equal to the weight of the body. So हे जे स्टेटमेंट मी आता लिहिलेलं आहे हे स्टेटमेंट कशाचं आहे, फ्लोटेशनचं स्टेटमेंट आहे. म्हणजे थोडक्यात ही केस म्हटलं तरी चालेल, बट ह्या दोन केसेस सुद्धा पॉसिबल आहेत. सो अशा ओव्हरऑल 3 केसेस पॉसिबल आहेत कशामध्ये, फ्लोटेशनमध्ये. आय होप तुम्हाला आर्किमिडीज प्रिन्सिपल आणि फ्लोटेशन नीट समजलं असेल. डेफिनेटली कन्सिडर करा, थोडंसं पुन्हा रिट्राय करा, लेक्चर बघा, नोट्स प्रिपेअर करा. मी ज्या पद्धतीनं करतो ना त्या पद्धतीनं तुम्हीही नोट्स प्रिपेअर करा. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ह्या सोप्या वाटत जातील. ओके. सो थांबूया आपण, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत यात काही शंका असेल तर डेफिनेटली मला कॉल करा, मला मेसेज करा. You can ask me the doubts. Okay, we'll see you later. Thank you so much.